त्यांना कळलं तुमच्यावर गेली? म्हणजे माहित होतं थोडंफार असं. मग काय त्यांनी खूप मला धडधडायला लागलं. मग घरातून मग परत बंद, बाहेर यायचं जायचं, कुठे जायचं नाही म्हणून. तुम्हाला हे कळलं घरी झालंय? मला कळलं होतं. कसं काय? तेच कोणतरी सांगतं ना, ते नातेवाईक तर तो माझा मित्र होता, खास मित्र होता, आणि हिच्या भावाचा पण तो मित्र होता. तर तो मला बरोबर सांगायचा संध्याकाळी की, आणि तोही माझ्यावर कट्ट्यावर असायचा संध्याकाळी 10च्या पुढे. अच्छा, तो कोणाकडे बघायचा तेव्हा? तो नाही बघायचा नाही. मला वाटलं जोड्या लावल्याच होत्या त्याचा, आणि कुठेतरी अँगल तिसरा तो नाही. मग कसं काय जमलं सगळं? 88ला जेव्हा घरी यांच्या समजलं, आमच्या घरी थोडी कल्पना होती, पण वडिलांच्याकडे एवढं प्रेशर नसायचं. पण जेव्हा कल्पना आली यांच्याकडे, तर मी सांगितलं की आता मी बिझनेसच्या गडबडीमध्ये आहे, तू जेव्हा सांग त्या दिवशी आपण लग्न करू, असं सांगितलं. डायरेक्ट सांगितलं, कारण ते टेन्शन नवीन नको. त्याच्यानंतर एकदा कळलं, मग आईने आणि दादांनी मग मला आत्याकडे वडाळ्याला पाठवलं राहायला 8 दिवस, की काहीतरी तू समजव म्हणून, हिचं वय लहान आहे म्हणून समजव म्हणून पाठवलेलं मग तिकडे. मग त्यावेळी काय असं सोर्सच नव्हतं तेव्हा, पण घराच्या बाहेर नाही काय नाही. मग हिने मला तेव्हा मदत केली, माझी आत्ते बहीण आहे ना, तिला मग मी रिक्वेस्ट केली. पण मला सांगा, त्याच दरम्यान तुम्हाला जर वडाळ्याला असताना कळलं असतं की यांचं इथे लग्न ठरतंय, तर काय केलं? नाही, तेवढा विश्वास होता माझा. पण मग फायनली लग्न पळून जाऊन केलं? हो. मग कुठे गेलात? पळून दादरला मी लग्न केलं. मग मी फॅक्टरीत असताना हिचा फोन आला की आता लग्न करूया का? म्हणलं हो चालेल. मग मी फॅक्टरीच्या ड्रेसमध्येच लग्न केलं. पण मग लग्न केल्यानंतर घरी कसं कळलं तुमच्या? नाही, घरी फोन केला. हां, घरी फोन करून करून काय प्रतिक्रिया उग्र असेल? म्हणजे तेव्हा माहित नाही आता घरी काय प्रतिक्रिया, असं अजून बोलणं झालेलं नाही कधी, असं. पण झाली असेल बरंच काही काही, वडिलांना वाईट वाटलं असेल, कारण एकुलती एक मुलगी. तुम्ही लगेच सुभाषनगरमध्येच आलात? नाही, मग फिरायला गेलो होतो आम्ही, डायरेक्ट लोणावळ्याला गेलो. मग लोणावळा असं वाटलं की ह्यांना वाटलं की काय पोलीस केस झाली काय झाली, तर मग लोणावळ्याला 8 दिवस राहिलो. त्याच्यानंतर 8 दिवस आम्ही ह्यांच्या मामांकडे डोंबिवलीला राहिलो. मग नंतर घरी आलो. मग पण मग घरी आल्यावर मग काय नाही, 2-3 महिन्यांनी 3 महिन्यांनी साधारण त्यांनी बोलवलं मग घरी. मग काका आलेले माझ्या गावातनं, तर ते मानाने मला भाऊ आणि काका घ्यायला आले ह्यांना आणि मला. आता एकदम छान. किती वर्ष झाली हो लग्नाला? 28. पण आता पहिला खेळ कुठला तो बघूया, आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार तेही अनुभव घ्या. बघूया तरी खेळ कुठला आलाय. खेळ आहे ग्लासांचा मनोरा. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. 3. चला, 1000 रुपयाचं बक्षीस. 1200. हे 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. घेऊया काही क्षणांची विश्रांती. सगळ्यांना बोलायचंय. मगाशी आपण त्यांना बोलताना बघितलं, ऐकलं. आता तुम्हाला त्या वेळेला जी सिच्युएशन होती त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, आणि आता काय वाटतंय तुम्हाला इतक्या वर्षानंतर? कोण बोलणार? आई? त्यावेळेला खूप टेन्शन आलं होतं, पण नंतर तिला बोलावलं, तिला बोलली, तेव्हा ती तयार होती. तर मग आम्ही विचार केला, ज्या दिवशी आपल्या घरी येणार त्या दिवशी आपली झाली, बाकी विचार कोणा समाजाचा वगैरे काही करायचं हे आम्ही पक्क सर्वांनी ठरवलं. आता कसं वाटतंय? छान वाटतंय. स्वभावाने खूप छान आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून खूप छान. पहिले भरून परमिशनच नव्हती. 2 दिवस त्यानं जेवण घेतलं नाही. शेवटी 3ऱ्या दिवशी आम्ही विनाकारण कशाला म्हटलं, 7 वर्षापासूनचा अफेअर आहे, त्याला परमिशन त्याच्यामुळे देऊन दिली आम्ही. अरे, आणि आम्ही स्वतःहून लग्न लावून दिलं. परत एकदा आधी 2 लग्न झाली. अरे वा, दे बोला आणखी कोण? हा माझा मित्र जयू, ही माझी बहीण सोना. यांच्यामुळे फक्त 2 मने नाही जोडली, तर 2 घरे जोडली, त्याच्यानंतर 2 गावे जोडली, 2 प्रदेश जोडले. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की माझ्या या मित्राला इंटरकास्टचा ब्रँड अँबॅसेडर तुम्ही बनवायला. हो ना, सामाजिक समरसतेचं हे चांगलं उदाहरण आहे. मुलांना काय सांगायचं आईबाबांबद्दल सांगा? माझे आईबाबा तर खूपच चांगले आहे, पण मी आज इतका एक्सायटेड होतो कारण की मला पण माहीत नव्हतं स्टोरी काय आहे.
तुला उपयोगाला पडेल काय अभ्यास. ॲक्च्युली आज माझा मोठा मुलगा मला म्हणाला की मम्मी तू आजपर्यंत कधी सांगितलं नाही आहे आम्हाला. तर जेव्हाही विचारायचं तर आम्ही आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही आहे. तर आम्ही म्हणायचं सिक्रेट आहे सिक्रेट आहे. आज त्याला मी म्हटलं की आज 24 वर्षानंतर ओपन सिक्रेट झालं. बरं, या गप्पा सुरू असताना आत्ता या ठिकाणी 3 आव्हानं आहेत तुमच्याकडे. ती 3 आव्हानं म्हणजे तुम्ही ॲक्टिंग करायची, अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ते ओळखून त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. पहिलं आव्हान, हिंदी चित्रपटाचं नाव. कोण करताय अभिनय? तुम्ही. किती वर्ड? 3 वर्ड. बोललेत तर बाद होणार. पागल. पागल बघणार यमला पागल दिवाना. अभिनंदन, व्हेरी गुड. झी मराठीकडून ही भेट. पुढची चिठ्ठी घ्या. मराठी गाणं आणि याचा अभिनय तुम्हाला करायचा. हिंदी मूवी मधलं मराठी गाणं. म्हणा. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग ग ग ग ग. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. ठेवा. तिसरी चिठ्ठी. मराठी म्हण आहे, म्हण. बोलायचं. बरोबर 2 कानाखाली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हाला दोघांसाठी. अभिनंदन. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी एकदा तरी माझ्यासोबत गरबा करावा असं वाटतं मला. नवरात्रात. हा, नवरात्रात असं त्या म्हणालेल्या नाही. नवरात्र आणि गणपतीत तुम्ही फक्त बघण्याचं काम केलेलं आहे. काय हो बाबा, काय कधी मान्य होईल का ही गोष्ट? एकदा तरी. नक्की नक्की. दुसरी अपेक्षा, त्यांनी थोडं वाचन कमी करावं. कारण की मला असं वाटते एवढंच मेंदू एवढा आहे आणि एवढं वाचत राहतो, तो कंटिन्यू वाचत राहतो. थोडंसं कमी करावं. कमी करावं. काय हो, कमीच झालंय आजकाल तर व्हॉट्सॲपमुळे वगैरे. पण जेवढं वाचन करावं लागतं तेवढं करावंच लागतं. काही नाही. पण त्यांचं म्हणणं आहे थोडं कमी करावं. ठीक आहे, थोडं कमी करा. तिसरी अपेक्षा, त्यांनी आतापर्यंत मला जी साथ दिली आहे, आयुष्यभर मला अशीच साथ पाहिजे त्याची शेवटपर्यंत. बिलकुल. चिठ्ठी काढणार तुम्ही, त्यांना देणार ते करणार. असंच करत राहा. ओके, धन्यवाद. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली माझी अपेक्षा आहे की तिने थोडं म्हणजे स्वयंपाकातलं लक्ष कमी करावं. माझं डायटिंग शक्यच होत नाही त्याच्यामुळे. मान्य आहे का? नाही शक्य. नाही शक्य. आणि दुसरी अपेक्षा आहे की तिला मी जवळपास अर्ध जग फिरवलं आहे, हां, पण मानसरोवरला मला एकट्याला जाऊ द्यायची, मला जाऊ द्यावं तिने. तिला ते सहन होणार नाही म्हणून तिने मला एकट्याला जाऊ द्यावं. 3 वर्षापासून ती अडून बसली की मी पण सोबत आहे. नाही शक्य. वही कैसी हो की ट्यून? कौन सी थी? तुझे देखा तो ये जाना सनम. मी याच्यासाठी तो एकच गाणं शिकला होता. तर ते 2 दिवस जरा आम्हाला भारी गेले. नंतर सर्व बराबर झाला. काही आता त्यांना भारी जात आहेत. पर हमारा बेटा भी उस समय शाहरुख खान से कम नहीं दिखता था. का सांगताय?